एजंटकडून मिळणार एसटी सवलतीसाठी स्मार्ट कार्ड. मुंबई प्रतिनिधी. राज्यातील एसटी महामंडळातील विविध सवलती आहेत त्या संपूर्ण सवलती एकाच कार्डमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बस तिकीटं आणि सवलतीसाठी आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य केले आहे. या प्रकल्पासाठी महामंडळाने एपेक्स टेक्नॉलॉजी या कंपनीची करार केला आहे. यासाठी लवकरच राज्यातील सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसटी बसमध्ये विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरस्कार्थी आदी सुमारे 35 प्रकारच्या प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्याचा लाभ घेण्यासाठी अनेकदा खोटे ओळखपत्र आणि कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. आता योग्य प्रवाशालाच सवलतीचा लाभ घेता यावा तसेच व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी म्हणून विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिकृती आणि रोगविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये समाजाला जाणार आहे. शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या सरळ क्रमांकासहित जोडलेले कार्ड दिले जाईल. अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आजार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांगासाठी UDID क्रमांक 2 विशेष सुविधा असलेले कार्ड देण्यात येणार आहे. पत्रकार व राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयातील मुख्यालयात आधारामार्फत वितरण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 3000 अधिकृत एजंट नियुक्ती करण्यात येणार आहे. नवीन कार्ड घेण्यासाठी 199 रुपये मोजावे लागणार आहेत. हे कार्ड जुने झाल्यास केव्हा तरी जमा केलेल्या 149 रुपयामध्ये पुन्हा नवीन कार्ड मिळणार आहे. यामध्ये किमान 100 रुपये असणे अनिवार्य असणार आहे. तसेच कार्डचा रिचार्ज 50 रुपयांच्या पटीत करावा लागणार आहे. रिचार्जसाठी UTIM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल किंवा नियुक्त सहज करता येणार आहे.